आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई-औषधीबद्दल माहिती पाहणार आहोत। पहिल्यांदा आपल्याला Google किंवा Google Chromeवरती जाऊन ई-औषधी लॉग इन महाराष्ट्रच्या वेबसाईटला क्लिक करायचे। त्यानंतर अशा प्रकारचे पेज ओपन होईल, ज्याला खूप वरती स्क्रोल केल्याच्या नंतर आपल्याला खाली लॉग इनसाठी ID पासवर्ड टाकायला बॉक्स ओपन होतील। या बॉक्समध्ये आपल्याला आपला जो ID आहे, ID आणि पासवर्ड तो टाकायचा आहे। जसं की PO मग _SC_ आपल्या उपकेंद्राचं नाव, आपल्या PSCचं नाव, तर जो काही आपला ID पासवर्ड आहे तो टाकायचा। ID टाकल्याच्या नंतर पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड टाकल्याच्या नंतर मग खाली कॅप्चा टाकण्यासाठी जागा आहे, तिथे आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे आणि मग लॉग इनला क्लिक करायचं आहे। तर कॅप्चा टाकल्याच्या नंतर लॉग इनला क्लिक करायचे। लॉग इनला क्लिक केले की आपल्याला अशा प्रकारचं पेज ओपन होईल, ज्याच्यामध्ये चेंज पासवर्ड असं विचारण्यात येईल। हे प्रत्येक वेळी ह्याच प्रश्न विचारतो म्हणून आपण कॅन्सल करायचं। त्यानंतर मग कॅन्सल केल्याच्यानंतर हे पेज ओपन होईल। याच्यामध्ये आपल्याला डाव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये एक छोटा त्रिकोण दिसतोय, त्या त्रिकोणाला टच करायचं आहे। त्यानंतर हे ऑप्शन उघडतील, त्याच्यामध्ये आपल्याला सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे। सर्व्हिसेसमध्ये आपण डिमांडला क्लिक करणार। डिमांडच्या नंतर इंडियन जनरेशनला आपण क्लिक करणार। इंडियन जनरेशनला क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचं पेज आपल्यासमोर ओपन होईल। यामध्ये आपल्याला जी यादी दिसते ती यादी आपण अगोदर जे काही मेडिसिन इंडेंट केलेलं आहे त्याची यादी आहे। तारखेवाईज आपल्याला इथे यादी दिसेल की आपण या अगोदर काय काय मागणी केलेली आहे। त्या बॉक्सला क्लिक करून आपण व्ह्यूच्या ऑप्शनवरती जर क्लिक केलं तर आपण याआधी कुठले औषधं मागितले होते आणि किती क्वांटिटीमध्ये मागितले होते हे आपल्याला दिसून येईल। आणि त्यानंतर समोर त्याच्या आपल्याकडे वेगवेगळे ऑप्शन आहेत। आपण जे मेडिसिन मागणी केलेली आहे ती मागणी इन प्रोसेस आहे की आपलं ॲक्नॉलेजमेंट म्हणजे रिसीव करणं पेंडिंग आहे, किंवा मागणी आपल्याला मिळाले सुद्धा आणि आपण ते रिसीव केले सुद्धा, तसं जर असेल तर तिथं कंप्लीटेड प्रोसेस असं आपल्याला समोर दिसेल। तर यापैकी जे व्हाईट कलरमध्ये दिसत आहेत त्यांची प्रोसेस कंप्लीट झाली। जे पिंक आहेत ते एकतर प्रोसेस इन प्रोसेस आहे म्हणजे मागणी आपल्याला मिळालेली नाही आहे, किंवा ॲक्नॉलेजमेंट पेंडिंग आहे म्हणजे आपल्याला मिळालं आहे पण आपण ते रिसीव केलेलं नाही आहे। तर आता नवीन औषधाची मागणी करण्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला उजव्या बाजूला वरती निळ्या पट्टीमध्ये जनरेटचं ऑप्शन आहे, त्या जनरेटवरती क्लिक करायचं। जनरेटवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला पुढचं पेज ओपन होईल। पुढच्या पेजवरती आपल्याला अशा प्रकारे दिसेल, त्यामध्ये जो ग्रीन कलरमध्ये गो नावाचं बटन आहे त्या बटनवरती आपण क्लिक करायचं आहे। त्यानंतर मग ह्या प्रोसेसला खूप वेळ लागतो। लोड झाल्याच्या नंतर आपल्याला ही मेडिसिनची यादी दिसेल। याच्यामध्ये PSCला अवेलेबल किती आहे ह्याचे सुद्धा आकडे दिसतील आपल्याला। तर वरती जी पांढरी पट्टी आहे त्याच्यामध्ये आपण मेडिसिनचं नाव टाकून सर्च करायचं आहे। आपल्याला ज्या मेडिसिनची मागणी करायची त्याच्यावरती क्लिक करायचं। मग क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला समोर इथे आकडा टाकण्यासाठी म्हणजे आपल्याला जे मागायचं आहे त्याचा आकडा, किती टॅबलेट पाहिजेत त्याचा आकडा इथे आपल्याला टाकायचा आहे। सपोज पॅरासिटामॉल आहे तर 2000 टॅबलेट, 4000 टॅबलेट, जे काही आपल्याला आवश्यक आहे त्यानुसार आपण इथे आकडा टाकायचा। त्याला खाली स्क्रोल करत करत आपल्याला जे हवं आहे त्याचा आकडा आपण टाकू शकतो, पण मेडिसिन शोधायला खूप वेळ लागतो, म्हणून मग आपण वरती जी पांढरी पट्टी आहे सगळ्यात वरती त्याच्यामध्ये जाऊन आपण आपल्याला जे मेडिसिन हवं आहे ते मेडिसिनचं नाव टाईप केलं की आपल्याला ते मेडिसिन तिथे दिसेल। त्याच्यावरती आपण क्लिक करायचं आणि आपल्याला हवा जेवढी मागणी करायची आहे तो आकडा टाकायचा। त्या नावाचे जेवढे काही मेडिसिन असतील त्याची खाली आपल्याला यादी येईल आणि मग आपल्याला जे हवं आहे त्याच्यावरती आपण क्लिक करून आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे आकडे टाकायचे। सर्व मेडिसिन जे काही आपल्याला मागणी करायचे आहे ते सर्व एकाच वेळेला म्हणजे एकामागे एक हे सगळे सिलेक्ट करायचे, सर्वांचे आकडे टाकायचे आणि आकडे टाकून झाल्याच्या नंतर मग खाली सेव्हचं ऑप्शन आहे त्याच्यावरती आपण क्लिक करायचे।
आपले सगळे मेडिसिन सिलेक्ट करून झाले की सगळ्यात खाली रिमार्कचा ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये ओके किंवा जो आपल्याला रिमार्क द्यायचा आहे तो टाकायचा आणि मग सेव्ह करायचं. सेव्हला क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला एक पॉपअप येईल, यू आर गोइंग टू सेव्ह द रेकॉर्ड, ओके म्हणायचं आहे. आर यू शुअर, ओके म्हणायचं आहे. ओके केल्याच्यानंतर वरती सगळ्यात वरती जी निळी पट्टी आहे त्या ठिकाणी आपल्याला इंडेंट रेज्ड सक्सेसफुली अशी एक लाईन लिहून येईल, तोपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे. जर त्याच्या आधीच आपण बॅक केलं किंवा दुसरा काही ऑप्शन ह्याच्यामध्ये क्लिक केला तर मग आपलं इंडेंट रेज होत नाही. त्याच्यामुळे इथे आपल्याला 2 मिनटं थांबायचं आहे. त्याच्यानंतर वरती त्या निळ्या पट्टीमध्ये इंडेंट रेज सक्सेसफुली, इथं वरती जी निळी पट्टी तिथं इंडेंट रेज सक्सेसफुली असा मेसेज लिहून येईल आपल्याला. आणि त्यानंतर मग आपल्याला दुसरं जे काही करायचं असेल ते आपण करायचं आहे. त्याच्यामुळे इथे तोपर्यंत थांबायचं आहे. ही औषधी पोर्टल खूप स्लो चालतं, त्याच्यामुळे थांबतच सगळं काम आपल्याला करावं लागते. ते बघा सगळ्या मेडिसिनची लिस्ट आहे याच्यामध्ये. PSCला किती अवेलेबल आहे, आपण किती मागणी करू शकतो त्यानुसार आपल्याला ठरवता येते. आपण जे मागणी केलेलं आहे आत्ताच्या इंडेंटमध्ये ते ग्रीन पट्टीमध्ये येतं आणि जे मागणी नाही केलेली ते सगळे आपल्याला बिना कलरचे दिसतात. भरपूर प्रकारचे मेडिसिन आहे पण सगळे अवेलेबल नसतात. तर एकूण जवळपास 4 मिनटं मी थांबले. त्याच्यानंतर इथे इंडेंट रेज सक्सेसफुली असं वरती आले. तर हे इंडेंट रेज झाल्याच्यानंतर आपण पुन्हा ह्या डाव्या बाजूच्या त्रिकोणामध्ये जायचं. त्यानंतर इंडेंट जनरेशनला क्लिक केल्याच्यानंतर पहा आजच्या तारखेमध्ये जे आपण इंडेंट जनरेट केलेलं आहे ते आपल्याला इथे दिसेल. त्याला जर आपण क्लिक केलं आणि व्ह्यूच्या ऑप्शनला क्लिक करून आपण पाहू शकतो की आपण जनरेट केलेलं बरोबर आहे की नाही, किती कोणतं मेडिसिन आणि किती क्वांटिटीमध्ये आपण मागणी केलेली आहे. याची प्रिंट पण काढता येते आपल्याला, प्रिंटचा ऑप्शन असतो. तर बॅक करून आता आपण बाकी आपल्याला ई औषधीवर काय काय करता येतं ते पाहणार आहोत. मी स्क्रीनशॉट काढून घेतला पिओनना सांगण्यासाठी की आमच्याकडे म्हणजे मी हे जनरेट केले आणि मला द्या म्हणून. तर आता आपण बॅक केल्याच्यानंतर पुन्हा आपण आपल्या यादीवरती आलो आहे आणि याच्यामध्ये आपल्याला वरती जो ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये आपण आता वेगळे ऑप्शन आहे. इन्व्हेंटरी मॅनेजमेंटमध्ये डिमांडमध्ये आपण औषधी मागणी करतो. त्यानंतर इश्यूमध्ये आपल्याला जे आपण औषधं आपल्याकडं आहेत ते खर्च कसे करायचे ते आपण पाहणार आहे. तर इश्यू टू पेशंटला क्लिक करायचं. त्यानंतर मग इथे पेशंटचं नाव टाकायचं आहे. पेशंटचं नाव टाकून त्यानंतर पेशंटचं वय, ज्या पॉईंटला स्टार आहे ते सगळे मॅन्डेटरी आहेत ते आपल्याला भरावेच लागतील. इथे पेशंटचं नाव टाकायचं, वय टाकायचं आणि त्यानंतर पेशंटचं जेंडर. डिफॉल्ट जेंडर इथं मेल आहे, तर मेल फिमेल जे काही असेल ते आपण सिलेक्ट करायचं आणि रजिस्ट्रेशन नंबर हा एक कंपल्सरी आहे तो टाकायचा. त्यानंतर डेट आपण 2-3 दिवस मागे पुढे मागची डेट घेऊ शकतो. त्यानंतर मग इथे उजव्या बाजूला ड्रग फाइंडिंगचा ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आणि मग जी यादी आपल्याला इथे दिसेल ही यादी आपल्या उपकेंद्रात आज अवेलेबल असणाऱ्या मेडिसिनची यादी आहे. त्यामधून मग आपण आपल्याला जे मेडिसिन पेशंटला आपण प्रिस्क्राईब केले त्या मेडिसिनचं नाव टाईप करायला गेलं की तिथे आपल्याकडे असलेल्या मेडिसिनची यादी ओपन होईल आणि आपण ते सिलेक्ट करायचे. पेशंटला किती गोळ्या दिल्या तो आकडा टाकायचा आणि आकडा टाकून मग त्याला आपल्याला सेव्ह करायचं आहे. एक मेडिसिन सिलेक्ट करायचं, ओके करायचं. दुसरं 2-3 दिले असतील तर पुढचं मेडिसिन सिलेक्ट करायचं, ओके करायचं. आणि आपण 3 मेडिसिन दिले 3 प्रकारचे, त्यानंतर आपल्याला जर पुढे आणखी काही दिलेलं नाही आहे तर मग
शेवटी आपल्याला तिथे जो ओके आणि कॅन्सलपैकी जे आहे त्याच्यामधलं आपल्याला कॅन्सल निवडायचं, म्हणजे पेशंटला मेडिसिन देणं झालं आहे. मग कॅन्सल निवडल्याच्या नंतर मग आपल्याला डाटा सेव्ह करायचा आहे. तर आपण जे मेडिसिन दिले त्याला सिलेक्ट करायचं, आकडा टाकायचा, ओके करायचं, सिलेक्ट करायचं, आकडा टाकायचा, ओके करायचं, नंतर कॅन्सल करायचं. कॅन्सल केल्याच्यानंतर इथे दिसतं आपल्याला वरती पेशंटचं नाव आणि आपण त्यांना कोणते कोणते मेडिसिन दिले ते देऊन झाले की शेवटी सेव्ह करायचं आणि मग नंतर आपल्याला हे पेशंटचं प्रिस्क्रिप्शन जनरेट होते. याला आपण प्रिंट करू शकतो किंवा वरती क्लोजच्या बटनला क्लोज करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला पेशंटचं नाव टाकून त्यांना मेडिसिन इश्यू करायचे आहेत, म्हणजे आपल्याकडं आलेले जे काही मेडिसिन आहेत ते मेडिसिन खर्च होतील. पुन्हा एका पेशंटचं केले डबल. आपण जे काय दिले असतील मेडिसिन, आणि इथे मेडिसिनची जी यादी येते ना ती एक्सपायरी डेटच्या क्रोनॉलॉजीनुसार येते, म्हणजे जे नियर एक्सपायरी ते आपल्याला वरती दिसतील आणि जे लेट एक्सपायरी ते आपल्याला खालच्या बाजूला दिसतील. त्यामुळे तसं लक्ष देऊन आपण जे आपले नियर एक्सपायरी मेडिसिन आहे ते अगोदर आपण खर्च करू शकतो. सगळे मेडिसिन जे जे आपल्याला द्यायचे आहेत एक एक घेऊन एका एकाला ओके करायचं आणि शेवटी कॅन्सल करून मग पेशंटचा रेकॉर्ड सेव्ह करायचा. इथे सुद्धा आपण जे मेडिसिन सिलेक्ट केले ते ग्रीन पट्टीमध्ये दिसतात आणि बाकीचे बिना ग्रीन ऑदर पट्टी म्हणजे दुसऱ्या कलरमध्ये दिसतील आपल्याला. आता हे झालं मेडिसिन मागणी करणे आणि मेडिसिन इश्यू करणे. त्यानंतरचं ऑप्शन आहे आपल्याकडे इथे सर्विसेसमध्ये पुन्हा रिसीव म्हणजे ॲक्नॉलेज करणे. आपल्याला जे काही मेडिसिन PSCकडून मिळालं आहे ते आपण रिसीव करण्यासाठी हा ऑप्शन आहे. तर ह्याच्यामध्ये आत्ताच मी मागणी केलेली असल्यामुळे तिकडून काही इश्यू झालेला नाही आहे. इथे एक पट्टीमध्ये आपल्याला ते ॲक्नॉलेज पेंडिंग असा ऑप्शन येईल. मग तिथे आपण क्लिक करून ॲक्नॉलेज करायचे. त्यानंतर आपण स्टॉकविषयी पाहूया. रिसीवच्या खाली आपल्याला ऑप्शन होता स्टॉक अपलोड, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ड्रग इन्व्हेंटरीला आपण क्लिक करणार. त्यानंतर आपल्याला ही ड्रग लिस्ट दिसेल. आपल्याकडे जे काही मेडिसिन उपलब्ध आहे ते मेडिसिनची क्वांटिटी काय आहे, बॅच नंबर काय आहे, त्यानंतर डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग, डेट ऑफ एक्सपायरी काय आहे ते सगळं आपल्याला या ठिकाणी दिसेल. याच्यावरून आपण आपलं जे काही नियर एक्सपायरी मेडिसिन आहे ते पाहू शकतो. आपल्याकडे किती स्टॉक अवेलेबल आहे ते पण पाहू शकतो. तर अशा प्रकारे हे ई-औषधी पोर्टल आहे जे खूप स्लो चालतं आणि खूप पेशन्सने ह्याच्यावर काम करावं लागतं. तर थँक्यू.